वर्ध्यातूनही वर्ध्यात कारला आग लागल्यानं 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। वर्ध्याच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वर्ध्यामध्ये हा सगळा प्रकार घडला, ही घटना घडली आहे। कारला आग लागली आणि यात होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। वर्ध्याच्या समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। कारला आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र कारला आग लागून 6 जणांचा यात मृत्यू झाला आहे। समृद्धी महामार्गावर ही भीषण घटना घडली आहे। हे दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं कारचा सुद्धा चक्काचूर झालाय। वर्ध्यामधली ही घटना आहे। कारला अचानक आग लागली आणि यात 6 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान ट्रकमधल्या चालक आणि क्लीनरचा यात आगीत मृत्यू झालाय, तर पेटलेल्या ट्रक खाली कार आल्यानं कारमधल्या 4 जणांचा अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांच्याकडे। निलेश, कसा हा अपघात झालेला आहे? नक्कीच दीपाली, अतिशय भयावह आणि भीषण हा अपघात झालेला आहे। वर्ध्यातील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये 6 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे। खरं म्हणजे या समृद्धी महामार्गावर इथेनॉलचा एका ट्रकचा सकाळी पहिले म्हणजे 2 घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये सकाळच्या घटनेमध्ये इथेनॉलचा एका ट्रकचा अपघात होऊन हा ट्रक पूर्ण रस्त्यावर आडवा झाला होता, ज्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक जी आहे ही काही काळापुरती वळविण्यात आली होती। आणि त्याच दरम्यान पुण्यावरून येत असताना हे जे चालक आहे म्हणजे कार आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला। कार ही पुण्यावरून वर्ध्यामध्ये येत होती आणि ट्रक पण त्याच्या मागून येत होता आणि या ट्रकने कारला दिलेल्या भीषण धडकेमध्ये जी कार आहे ही पूर्ण ट्रकच्या खाली जाऊन एकदम बिस्किटासारखी चपटी झालेली आहे, ज्यामुळे आग लागली। आणि या आगीमध्ये ट्रक चालक आणि त्याचा क्लीनर आणि कारमधले 4 जण असे 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे। खरं म्हणजे दुर्दैवी घटना ही आहे की हे 4ही जण वर्धा जिल्ह्यातील सालोड या गावचे असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि घरापासून अवघ्या काही अंतरावर असताना हा भीषण अपघात झालेला आहे। दुसरी महत्वाची विषय म्हणजे हे जे 4 जण कारमधून येत होते हे एका मुलीची ऍडमिशन पुण्याला करून ते परत येत होते। 2 जुळ्या बहिणी होत्या, कारमध्ये जी मरण पावली ती पण एक बहीण होती आणि तिच्या जुळ्या बहिणीची ऍडमिशन करण्यासाठी ते पुण्याला गेले होते। त्या ठिकाणी त्यांची ऍडमिशन करून ते परत निघाले होते आणि गावापाशी येत असतानाच अगदी काही अंतरावर हा मोठा भीषण अपघात झाला आहे। चॅनल क्रमांक 80 वर हा अपघात झाला आहे। घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ पोहोचून वाहतूक सुरळीत केली आहे। खरं म्हणजे गाडीला कापून ते मृतदेह जे आहे ते बाहेर काढावे लागले आहे, इतका भीषण हा अपघात झालेला आहे। दीपाली, निश्चितच निलेश, अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।